संस्थेचे संस्थापक, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक, श्रमजीवी कामगार संघटनेचे संस्थापक, मानवी हक्क अभियानाचे संस्थापक, समर्थन संस्थेचे संस्थापक, विठू माऊलीचे संस्थापक, शोषित जन आंदोलनचे संस्थापक आणि आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष, ज्यांना मंत्री दर्जा असे आदरणीय गुरुवर्य भाऊ, आदरणीय ऋषी तुल्य असे श्रमजीवी संघटनेचे माजी अध्यक्ष, ज्यांनी खूप काही आपल्याला शिकवलेले अजूनही शिकवतात असे रामभाऊ, श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष बाळाराम भाऊ, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय भाऊ, भाऊंचे मित्र विजय भाऊ पै, तसेच पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश भाऊ आणि इथे जमलेले सर्व जे माझे गुरु आहेत. असं सांगतात की जो जो जयाचा घेतला गुण, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो मैं केला गुरु जाण, गुरुसी आले अपारपण, जग सर्व गुरु. असे आपण सर्वजण, मी म्हणजे जे काय घडली असेल ते ह्या उसगाव मध्ये आणि सन्माननीय भाऊंकडनं घडले. मी आपल्याला सुरुवातीला जे गुरुवचन सांगितले, गुरुवंदना सांगितली की ध्यानमूलम गुरुमूर्ती. आपण आपल्या गुरुचं ध्यान करतो. आपल्याला बघा, आपण संकटात जेव्हा जातो आपल्याला पहिली आठवण भाऊंची येते. अरे भाऊंना फोन केला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळ पूजा मुलं गुरुपदम, आपण गुरूंची पूजा, गुरुचे जे पद आहे हे आपल्याला पूजनीय. मंत्र मुलं गुरुर वाक्यम, गुरुचं जे वाक्य आहे ते मंत्रासारखं, आणि मोक्ष मुलं गुरुकृपा. विजय भाऊंनी सांगितलेलं की ज्यांनी आम्हाला सन्मानाने जगायला हा मोक्ष नाही तर काय, ज्यांनी सन्मानाने जगायला शिकवलं हाच तर मोक्ष आपल्या आयुष्यात नाही. पुढचा मरू तेव्हा कोणता मोक्ष मिळेल माहित, पण आज जेव्हा आम्ही या समाजामध्ये जगतोय हा आमच्यासाठी मोक्षापेक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे. कारण ज्या पद्धतीने आमच्या आदिवासीचं, आपल्या आदिवासीचं जीवन आपण जगत होतो, त्या जीवनाची भरारी, त्याला झळाळी देण्याचं काम हे भाऊंनी केलेलं. जर श्रमजीवी संघटनेची स्थापना झाली नसती तर कदाचित आज आपल्याला 15 ऑगस्ट येतोय, स्वातंत्र्य काय हे कळलं नसतं. आणि त्याची जाणीव करून भाऊंनी दिले, त्याला साथ रामभाऊ सारख्यांनी दिले. म्हणून आज आपण इथे स्वाभिमानाने जग, नाही तर जो स्वाभिमान पूर्वी कुठे होता आपल्या लोकांमध्ये. म्हणजे शेटने जर सांगितलं की ते जे तो सांगेल ते त्याचं बरोबर नाही, शेठ सांगतो ते बरोबर, आताही तेच आहे. अरे नाही, माझा शेठ बरोबर आहे, तो शेठ सांगतो ते बरोबर आहे. ही मानसिक गुलामगिरी कमी करण्याचं काम, मनातून मानसिक गुलामगिरी घालवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भाऊंनी केलेलं आहे. हे सांगायचा दाखला देण्याची गरज नाही, ते इंग्लंडने त्याची जाण घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी श्रमजीवी संघटनेला भाऊताईंना पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. आजचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र दिवस आहे. हा दिवस आहे गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा. माझे गुरु, माझे मार्गदर्शक भाऊंनी नेहमी मला संघर्षाची, वंचितांना न्याय कसा मिळवून द्यायचा याच्यासाठी नेहमी मला प्रेरणा दिलेली आहे. मी नेतृत्व कसं केलं पाहिजे, मी लोकांशी प्रेमाने कशी बोलली पाहिजे, याच्यासाठी सुद्धा मला भाऊंनी घडवलेलं आहे. आणि आता ज्याचा उल्लेख केला बाळाराम भाऊ की तिथला एसपी जेव्हा विचार करतो की हा कुठल्या संघटनेचा आहे, पण जेव्हा जेव्हा आपण श्रमजीवी संघटना जिंदाबाद बोलतो, जे बाहेरचे लोक किंवा सरकारी अधिकारी असतात हे समजून जातात की ही कोणाची संघटना आहे, तर भाऊंची संघटना. भाऊ हा पहिला शब्द त्यांच्या तोंडात की ही भाऊंची संघटना आहे. आपल्याला अनेकांना त्याची प्रचिती आलेली आहे की जेव्हा
खूप अभिमान आहे. मी आज संघटनेच्या ज्या पदावर आहे, पण हे पद नाही, ही जबाबदारी आहे. आणि जेव्हा जेव्हा मला माझ्याकडनं कुठली जबाबदारी कमी पडते त्या वेळेस की इथे तुझी जबाबदारी तू विसरलीस, ह्याची जी जाण करून देणारे आहेत ते भाऊ आहे. मला अभिमान आहे की असे माझे गुरु मला मिळालेले आहेत. संघटना ज्यांनी मला करायला शिकवले, कार्यकर्ता म्हणून जे कार्य करायला शिकवलं, समाजामध्ये जगायचं कसं हे ज्यांनी मला शिकवलं, लोकांशी संवाद कसा साधायचा हे ज्यांनी मला शिकवलं, आत्मीयता जी लोकांमध्ये आपली पाहिजे ते कशी ठेवायची, विश्वास सगळ्यात मोठं की विश्वास कसा असायला पाहिजे हे ज्यांनी शिकवलं, आपल्याला सर्वांना शिकवलं. की एक तर संघटना आज 43 वर्ष जेव्हा संघटना टिकते, अशा किती संघटना आल्या आणि किती गेल्या, पण श्रमजीवी संघटना अविरत 43 वर्ष टिकते. म्हणजे लोकांना आश्चर्य वाटतं की एवढी वर्ष कशी काय संघटना टिकू शकते. म्हणजे मी परवाच्या दिवशी एका डॉक्टरांकडे गेली होती आणि त्यांना वाटलं की ही आताची 5-6 वर्ष 10 वर्ष झालेली संघटना असेल. म्हटलं ही संघटना 5-6 वर्ष 10 वर्ष झालेली नाही, ही संघटना 43 वर्ष टिकते, 43 वर्ष अविरतपणे काम करते. त्यांचं एकच उत्तर होतं, हे भाऊंमुळे होतंय. आणि भाऊ ज्या पद्धतीने आपल्याला विश्वास देत त्याच्यासाठी हे होत. लोकांना आश्चर्य वाटतं की एवढी वर्ष कशी काय संघटना टिकू शकते. कारण लोकांनी अनेक संघटना आलेल्या आहेत, अनेक पक्ष आलेले आहेत, बघितलेले, पण जो विश्वास भाऊ आपल्याला देतात आणि आपण जेव्हा सामान्यातल्या सामान्य माणसाला हा विश्वास देतो त्यावेळेस खरी कसोटी आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या गुरुची आठवण होते. आपल्याला विश्वास पडतो की समोरचा माणूस ज्यावेळेस आपल्यावर विश्वास दाखवतो त्यावेळेस आपल्याला तेव्हा भाऊंची आठवण येते. आणि हे सर्व शिकवलं कोणी तर भाऊंनी. भाऊ नेहमी सांगतात की विचारांवर, विश्वासावर, प्रेमावर आणि संघर्षावर उभी राहा ही आपली संघटना आहे. जिथे जिथे एक विचाराने माणसं येतात आणि एक विचाराने उभी राहतात, पण हा विचार देण्याचं काम कुणीतरी एकाने करायला पाहिजे आणि ते काम आपले भाऊ करतात. एक विचार देण्याचं काम म्हणून आज आपलं एवढं मोठं 1 लाखाची संघटना, कामगार संघटना, हे सर्व एवढं सगळं करताना म्हणजे जिथे 10 बचत गटाचं उदाहरण भाऊ घेतलं, 10 महिला असतात, पण 10 महिलांमध्ये कितीतरी वाद असतात, पण ही 1 लाखाची संघटना प्लस आपली कामगार संघटना आणि तेवढेच आपले हितचिंतक. आपण जेव्हा त्यांचा विचार आणि त्यांना आपण विचार देत त्यांचा विश्वास आपल्यावर आपण त्यांचा विश्वास आपण हे सगळ्यात मोठं आहे. आणि हे श्रेय सगळं भाऊ आपल्याला जातं. हे सगळं आपण करता, आम्हाला शिकवता, आम्हाला त्या रस्त्याने जायला सांगता, आम्हाला त्या रस्त्याने कसं जायचं, कुठे जायचं आणि कुणी जायचं हे सुद्धा जेव्हा तुम्ही आम्हाला सांगता त्यावेळेस आम्ही अभिमानाने सांगतो की आमचे गुरु हे आमचे मार्गदर्शक हे जगातलं एक सर्वात मोठं पुस्तक आहे. जसं नरेश भाऊंनी उल्लेख केला, खरंच भाऊ आम्ही जेव्हा अभिमानाने सांगतो की मला आठवतंय मी कुठेतरी गेली होती, म्हटलं कायद्याचं पुस्तकच आमच्या बरोबर येत, हे जेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो कारण कुठल्याच प्रश्नाचं उत्तर भाऊंकडे नाही असं कधीही होत. म्हणजे भाऊ नेहमी सांगतात आणि आम्ही स्वतः बघतो, सगळेजण इथे आपण असलेले सर्वजण बघताय की येताना त्या गेट मधून येणारा जो माणूस आहे तो अश्रू घेऊन येतो, पण जाताना तो हसत जातो, आनंदी होऊन जातो. ह्याचं कारण म्हणजे भाऊ आहे. भाऊंसाठी सांगितलं तेवढं थोडंच आहे. म्हणजे काय सांगावं ना काय बोलावं, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की हे जे आपण 7 गुरु सांगतो, या 7 गुरु मधले सगळ्याच एक हे भाऊ आहे. एक मला सांगावं असं वाटतं की मुका होय वाचाळ पंगू लंगे हिरीवर. या म्हणीचा, ह्या होळीचा अर्थ असा आहे की गुरु हा असा असतो की मुक्यालाही वाचा पुढतो. आणि आज मी आपल्या समोर उभी आहे
ज्या वेळेस मी पहिल्यांदा इथे आली त्यावेळेस माझे हात थरथरत होते, मला बोलता येत नव्हतं. पण भाऊंनी सांगितलं, हे ठोमे बोल, काय बोलायचंय बोल, तुझ्या जे मनात आहे ते बोल. मी मुक्यालाही वाचा फुटते आणि पांगळ्यालाही पर्वत चढायला सांगते. मी ज्या वेळेस साताऱ्याला जाते तिथे आपले वेठ बिगार आहेत ते सोडवण्यासाठी जाते, तिथे संघटना नाही तिथे मी जाते. पण त्यावेळेस मला भीती नाही वाटली, तो एक पर्वतच होता. कारण तो जो कारखाना होता जिथे आपल्या लोकांना डांबून ठेवलेलं होतं ते स्वर्गीय अजितदादा पवार यांचा तो कारखाना होता. त्या कारखान्यात जाऊन लोकांना सोडवून आणायचं काम जेव्हा मी करते तर हे मी नाही केलेलं आहे. हे कोणामुळे? कारण रात्रभर जागले होते भाऊ, रात्रभर जागून मला फोन करत होते, आता काय झालं, आता काय झालं, आता काय झालं, आता काय झालं. ज्या वेळेस मी सांगितलं की आता पूर्णपणे केस दाखल झालेली आहेत, आपल्या लोकांना मुक्ततेचे दाखले सुद्धा मिळालेले आहेत, त्यावेळेस जो माणूस झोपतो तोच खरा. या सगळ्या गोष्टी अख्खी रात्र जागलेले आहेत. आणि हा एकदाचा दुसऱ्यांदाचा अनुभव नाहीये, हे असं अनेक वेळा झाले. आणि आपल्यापैकी सगळ्यांना म्हणजे विजय भाऊ, बाळाराम भाऊ, सुरेश भाऊ, हा अनुभव हा सगळ्यांनाच आले, राम भाऊ असतील, सगळ्यांना आलेला की रात्रभर त्यांना वाटतं जेव्हा माझा शिष्य तिथे लढतोय आणि मी इथे झोपा काढतोय हे नाही, ते रात्रभर आपल्या बरोबर जागतात. आणि नंतर जेव्हा आपण सांगतो की मी आता जिंकलोय, म्हणजे विचार करा की जिंकून देण्याचं काम हे आपले गुरु करतात. आणि भाऊंसारखा गुरु कधीही ह्या जगात तरी मिळणार नाही. आम्ही सर्वांना अभिमानाने सांगतो की गुरु खूप मिळाले, पण भाऊंसारखा गुरु आजही आम्हाला मिळालेला नाही. भाऊ, तुम्ही आम्हाला खूप काही शिकवलेला. खरी मुक्ती, मोक्ष जे मी आता सांगितलं, ही खरी मुक्ती, हे हा जो मोक्ष आहे जो मी पहिल्यांदा सांगितलं की अन्याय, शोषण, भीती, अज्ञान, गुलामगिरीतून समाजाची मुक्ती, कातकरी, आदिवासी, मजूर आणि सर्व वंचित समाजाच्या सन्मानासाठी जी मुक्ती शिकवली आम्हाला तुम्ही, हा जो सन्मान आम्हाला कसा घ्यायचा हे जे तुम्ही शिकवलंय त्याच्यासारखं आम्ही भाग्यवान कुणीच नाही. मध्ये विठ्ठल भाऊ यांच्या तोंडून एक वाक्य ऐकलं होतं आणि मला ते खरंच म्हणजे मलाच काय सगळ्यांना ते भावलं की संघटना हृदयात असते, ती दिसत नाही, पण जेव्हा आपण सर्वजण एकत्र येतो त्यावेळेस संघटना दिसते. आणि त्याचं उत्तम उदाहरण जे बाळाभाऊंनी आता सांगितलं की संघटना कधी दिसते, त्या एसपींना माहिती पडलं. कुठं दिसते? जेव्हा श्रमजीवी संघटना जिंदाबाद केलं त्यावेळेस, आणि त्यावेळेस समजतं की ही भाऊंची संघटना आहे. मी भाऊंना पुन्हा एकदा अभिवादन करेन आणि मी इथेच थांबेन. जिंदाबाद.